हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रारोही व्लॉग्स. या सगळ्या भरलेल्या बॅगा हे सामान पाहून तुमचं लक्षात आलंच असेल की आमची तयारी कसली आहे. तर आम्ही आता सुट्ट्या आहेत म्हणून निघालेलो आहोत गावाला, आणि गावाला जाण्यासाठी ही आमची पॅकिंग सगळी झालेली आहे. चला तर मग आता भेटूया पुढच्या गावाच्या प्रवासामध्ये. बाय. तर मंडळी, अखेर आम्ही निघालो आहे गावाला जाण्यासाठी. अहो, गाडी चालवत आहेत आणि आता सुरू झाला आहे आमचा छोटासा प्रवास. रस्त्यातील मजा, गप्पा आणि फुल एन्जॉयमेंट हे सगळं तुम्हालाही व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आता ह्या झाडाझुडपांमागे एक डोंगर दिसेल, आणि प्रवासात हा डोंगर दिसला की मला जुने दिवस आठवतात. मुलं लहान होती तेव्हा या अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या डोंगराच्या भागाची मी एक मजेशीर गोष्ट मुलांना सांगायचे की त्या डोंगरावर एक मोठा राक्षस राहायचा, आणि वर दिसणारा हा भाग म्हणजे त्या राक्षसाचा मोठा अंगठा. मी त्यांना सांगायचे की रात्री हा राक्षस उठून सगळ्या डोंगरावर फिरायला जातो आणि तो लहान मुलांना दुरून बघत बसतो. हे ऐकून मुलं लगेच शांत व्हायची आणि खिडकीतून त्या डोंगराकडे बघत राहायची. आज पुन्हा हा डोंगर पाहिला आणि त्या जुन्या गमतीशीर आठवणी ताज्या झाल्या. पुढे आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये, कारण भूक तर खूप लागलेली होती. आणि मग तिथं आम्ही गेलो. त्या हॉटेलचं नाव होतं मानस हॉटेल, आणि रोहितला तर तिथं खूप मजा येत होती, कारण तिथं त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ होते. प्रवासात असे छोटे छोटे फूड ब्रेक मिळाले की मजाच वेगळी असते. म्हणून आम्ही इथे थांबलो आणि मग सर्वात आधी गरमागरम वडापाव मागवला. सर्वांनी मिळून वडापावची मस्त चव घेतली. वडापावसोबत छान अशी मिरचीसुद्धा होती. प्रवासात असा गरमागरम नाश्ता मिळाला की मूड एकदम फ्रेश होतो. पण वडापाव खाऊन रोहितचं मन काही भरलं नव्हतं. रोहितला अजून काहीतरी ऑर्डर करायचं होतं, म्हणून त्याची पप्पांजवळ भुणभुण चालू होती की मला आलू पराठा ऑर्डर करा म्हणून. आणि मग त्याच्यासाठी पण केला आलू पराठा ऑर्डर. गरमागरम आलू पराठा आणि त्यासोबत दही आलं, आणि रोहित पण एकदम खुश झाला आणि त्याने त्याचा फुल आनंद घेतला. थोडा वेळ आम्ही तिथे बसून गप्पा मारल्या, आराम केला, प्रवासाची मजा एन्जॉय केली, गावाला काय काय करायचं आहे त्याचे प्लॅन केले, आणि मग सर्व खाऊन झाल्यानंतर शेवटी घेतला उसाचा थंडगार रस. रस प्याल्यानंतर सगळाच थकवा गायब झाला आणि पुढच्या प्रवासासाठी रेडी झालो आम्ही. सगळेजण एकदम फ्रेश झालो, थोडीशी विश्रांती घेतली आणि मग पुढे निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. हॉटेलमध्ये मस्तपैकी आमची पेटपूजा झाली आणि मग त्यानंतर आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर मात्र आम्ही अडकलो भारी ट्रॅफिकमध्ये. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे गाड्यांच्या खूपच लांबच लांब रांगा अशा लागल्या होत्या. एका मागे एक सगळ्या गाड्या फक्त हळूहळू पुढे सरकत होत्या. थोडा वेळ तर असं वाटत होतं की प्रवास थांबलाच आहे, आणि एवढ्या ट्रॅफिकमध्ये अडकून माझी अवस्था अशी झालेली होती. या प्रवासामध्ये डोक्याला हात मारण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही आहे असं वाटायला लागलं. पण प्रवास म्हटलं की असे छोटे छोटे अनुभव येणारच ना. आणि शेवटी ट्रॅफिकमधून आम्ही बाहेर पडलो आणि पुढे जाऊ लागलो. पुढे गेल्यानंतर लागलं येवला गाव. तिथं मला वेगवेगळे पैठणींचे बोर्ड दिसायला लागले, आणि ते बोर्ड बघताना माझं पूर्ण लक्ष त्याकडेच होतं, आणि मनात लगेच विचार सुरू झाले की एखादी छानशी पैठणी घ्यावी का, यांना सांगावं का की मला पैठणी घ्यायची आहे म्हणून. जितकं पुढे जात होतं तितकी पैठणी बघायची उत्सुकता अजूनच वाढत होती. आणि मग पुढचा प्रवास हा प्रवास नव्हताच, तो तर सगळा पैठणीच्या. कोणत्या गावाला आहे? हे आलं आहे पैठणींचं येवला. अरे बापरे, येवल्याची तर पैठणी प्रसिद्ध आहे. मग खूप प्रसिद्ध आहे ना. मला घ्यायची काय पैठणी? मग तुझं कपाटचं पहिलं रिकामं कर. रिकामं झाल्यावर आपण पाहू पैठणी घ्यायची का नाही घ्यायची. पैठणीचे विचार तर माझ्या मनात फुल सुरू होते, पण पैठणी न घेण्याचं आहोंनी जे कारण सांगितलं ते खूपच डेंजरस होतं. त्यामुळे ते ऐकून मी पण शांत झाले, आणि मग शेवटी विचार करून आम्ही पैठणी न घेताच पुढच्या प्रवासाला निघालो. थोड्याच वेळात
काय कोणतं गाव लागलेलं आहे ते बघून तुम्हालाही समजलंच असेल. आम्हाला शिर्डी हे गाव लागलेलं होतं आणि रस्त्यावरची गर्दी, पर्यटकांची लगबग आणि तेथील भक्तिमय वातावरण खूपच सुंदर वाटत होतं. सगळीकडे साईरामचा फील येत होता आणि तेवढ्यात आम्हाला साईबाबांची पण एक सुंदर अशी मूर्ती दिसली. ती बघून मनाला एक वेगळीच शांतता वाटली, एक छान ऊर्जा मिळाली आणि साईबाबांचे कृपाशीर्वाद असेच आमच्यावर आणि तुम्हा सगळ्यांवर कायम राहू देत. आमचा प्रवास सुखाचा होऊ देत अशी मनोकामना करून आम्ही पुढे निघालो. साईबाबांनी त्यांच्या वागण्यातून लोकांना श्रद्धा, प्रेम, सबुरी यांचा एक छान संदेश दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या दर्शनाने एक सकारात्मक ऊर्जा सर्वांना मिळालेली असते. असं करत करत आमचा पुढचा प्रवास सुरूच होता आणि बघता बघता पुढे रात्र झाली आणि आम्ही अहिल्यानगर या गावी माझ्या नणंदबाईंकडे पोहोचलो. आमचे सगळेच जण खूप आतुरतेने वाट पाहत होते. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि यापुढे प्रवासामध्ये आम्ही कुठे कुठे जात आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. परीक्षा